जय शिवराय मित्रांनो, तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा स्वागत आहे. हा आपला आकाश भाई. तर आज आपल्यासोबत आपण असणार आहे घोराडेश्वर मंदिर आणि जाधव फोर्ट जो चिखली ते आपण तिथं ब्लॉग करणार आहे. तर आपण घोराडेश्वरच्या पायऱ्या चढते. भारी रे, पायऱ्याला ये माहिती. खरं आज आमचा लोहगडला जायचा प्लॅन होता, पण हा भाई बोलला आपण ऑलरेडी जाऊन आलो, त्यामुळं नको जायला. अजून 2 जण येणार होते आपल्यासोबत, त्यांनी रात्रीच प्लॅन कॅन्सल केला आहे, त्यामुळं आता दुसरीकडे चाललोय. हे चल वर, पाय दुखायला लागले. अजून चढलो नाही रे, अर्धा पण नाही झाला आपला अजून. चल ना मग तूच चल. पायऱ्या चढून तो पोरगा कसं चालतोय, त्याच्याने पाय दुखत नाही माहिती का जास्त. जाम थकवा आलाय. अजून बाकी माहिती का, इथं पायऱ्या संपतात, त्यानंतर बसायचं जरा, मग वरती चालायचं. जर पोटाला झाकलं. चल काय बोला ह्या ब्लॉगमध्ये. हा बंद आहे, बोल. म्हणून केलेलं दिसतं ते. आधी नव्हतं माहिती का, 1-1.5 वर्षापूर्वी मी आलतो एकदा असंच फिरायला. रस्ता जिथे तिथून. हा हा, मग झाडांना माणसाला पाणी लागतं, मग झाडांना पाणी नाही लागत. चालू झालं, गर्दी असते हा, पण इथं सध्या तर नाही उन्हामुळं. भजन चालू आहे वरती. मित्रांनो, आता आपण वरती घोराडेश्वर लेणीच्या इथं आलोय. आता मी तुम्हाला येथील सर्व व्ह्यूज एकदम नीट दाखवतो. तिथं काय तर मित्रांनो, ही प्राचीन काळातील बौद्ध लेणी, ही 6व्या शतका पहिल्यातली ही बौद्ध लेणी, ज्याचे की नंतर रूपांतर शंकर मंदिरात झाले. नंतर मित्रांनो, ही जागा पहिलं बौद्ध भिक्षुकांच्या साधनासाठी आणि निवासासाठी होती. आणि इथेच संत तुकाराम महाराज देहूमध्ये असताना इथं ध्यानासाठी यायचे, असे इतिहासात नोंद केलेली आहे. आकाश गप जरा, महाग लागलं ना देण्याचे देणे पडत. काय कान बरं, तू जास्त ओव्हर करू नको. हा, कशाला कुत्र्यांना छेडते. आता जाता महागा लागलं की परत. इथून रास्ता आता बघायचा. आता राहू दे, राहू दे. नाही रे, नाही जात. सांभाळून ये तू पण. इथं हा नाही, नीटच हळू चल, फक्त सांभाळून चल. एका बाजूला दगडाला धर आणि चल. माझा बूट हा ट्रेकिंग आहे माहिती का, मला काय नाही मला. पडशील, सांभाळून जरा. टोपी आणायची होती ना आकाश, मग घाल की, ऊन आहे मारण्याचं. वाढल्यावर घालत्या ते काय खावे का. अरे इतक्या लवकर घाम सुटतो त्या पण ते तर सुटणारच, ऊनच तेवढं बेकार आहे. पाय हा आहे ना ऊन.
चक्कर यायची रे, दुसरं काय नाही. चक्कर यायची, दुसरं काय नाही होणार. चल. अरे असं पण हे मला एवढं काय वाटत नाही. ह्याच्यापेक्षा विसापूरचं आहे जब्बर आहे का नाही? ते माहिती नाही एका साईडला. आणि तू माझा ब्लॉग बघितला होता का विसापूरचा? ते पडलं होतं माहिती का मध्ये, असंच पडलं होतं ब्लॉग काढता काढता. ते 2 जण आले, ते मित्र होते नाही का? काय काय हा मग चढणारच नाही, हाय जागा. असंच जायला रस्ता आहे असा. मंदिर आहे रे वरती, विठ्ठल रुक्मिणी. इथे तुकाराम महाराज यायचे माहिती का ध्यानासाठी. हा, देऊळगावामध्ये राहतात. पायने टाकावं लागतं का इथं? ए थांब. चल या आता वर. चल. हिचं पण सेमच आहे. चल. ब्लॉग मध्ये भरपूर लोक ते आमचं पण घ्यायचं. कशाला भरपूर लोक आहे? काय देते सोबत आलं. ही नंदी बघ लय जुन आहे. हे तुटलेलं दिसते. काय अरे पाठ कुठं घेऊन जायचं? जर तुझ्या घरी घेऊन जायचं असेल तर घेऊन जा. हे काय बुक आहे? सर इकडे दिसतोय का? जर लिहिलं आहे बघ संस्कृत मध्ये. इथं पण आहे वरती बघ. भरपूर जुनं आहे रे राव हे. पण मजबूत आहे राव. मजबूत म्हणजे 20व्या शतका पहिल्यातले आणि अजून पर्यंत मजबूत आहे म्हणजे भाई आश्चर्याची गोष्ट आहे का नाही? कसं करा कुठे व्हिडिओ आहे बघ रे त्या काळ्या डब्यात. करून दे ना तेवढं. अरे माझा बूट आहे. काय नाही करत ते काही. घे बरं काढ बूट, घे बूट, घे बूट. अरे ते त्याला काय हात तेवढं मजबूत नाही अजून. धर बरं कॅमेरा धर. ए भाई सर काय नाही करत रे तेवढं कशाला हे करत. काय माझ्याकडे बी हे खाला पेरू नाही नाही खावा खावा. अरे घे ना मिक्स काप ना पेरू दे कापून घे. जाऊ दे. सोबत खाऊ ना पेरू. तुम्ही फक्त टेम्पल करता का काही दुसरं पण गड वगैरे? मॅक्झिमम गड आणि टेम्पलच. हा ना. भगीरथ पहाडी. हा का? माझं प्रथमेश. प्रथमेश नाईस टू मीट. नाईस टू मीट यू. आकाश नाईस टू मीट. आणि एज काय तुमच्या तुमच्या? माझी 35. खूप आमच्यापेक्षा खूप मोठे आहेत तुम्ही. आम्ही 21 आहे. चावतोय खेळतोय ऍक्च्युली. कसं आहे माहिती का, आपण सध्याच्या जनरेशन मध्ये आपण आहे ना, एकटेपणा खूप महत्वाचा आहे. म्हणजे तो काळ वेगळा होता. समजा 20 वर्ष आधीची गोष्ट करू ना, तर तेव्हा एकटेपणा हे निगेटिव्ह होतं. पण आजच्या युगात एकटेपणा खूप गरजेचं आहे. प्रचंड गरजेचं आहे. तेव्हाच आपण कुठेतरी जे आतमध्ये दडलेला माणूस आहे ना, ज्या घाई जीवनात म्हणजे एवढा फ्रस्ट्रेटेड आयुष्यात जे लपलेलं आहे आपल्या आतमध्ये, त्याला भेटू शकतो. ते तर आहेच. म्हणून ट्रॅव्हलिंग एक बेस्ट पर्याय मला वाटतो स्वतःला शोधायचा. तुम्ही काय करता आता सध्या? मी डिफेन्समध्ये जॉबला आहे. हा का? चांगलंय की मस्त. बरोबर. दापोडीला कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग हा सेमी. CME हा का? तिकडे मला 12 वर्ष झाली. आणि आधीपासून मला छंद आहे असं. तर आज माहिती नाही कोणाला. बरंच फोन येऊन निघला. फोन मी एअरप्लेन मोडला टाकून दिलाय. डिस्टर्बन्स अजिबात नको. मस्त उलट. तुमचं कसं नेहमी विकेंड असतो का? नाही विकेंड नाही सध्या. माझ्यासोबत यायला कोण नसतं माहिती का मला. आणि
टाइम पण नसतो तसा. विषय तोच आहे. मला बी पहिले तेच वाटायचं की सोबत जायला कोण नाहीये, हा पण मला वाटलं की तो ऍक्च्युली प्रॉब्लेम नाहीये, ती संधी आहे. हा सोबत कोण नाहीये म्हणलं तर जायचं नाही. जुनं आहे, भरपूर जुनं आहे. भरपूर 20व्या शतका पहिल्यातले. खालच्या ह्याच्यात जर आपण गाभाऱ्यात बसलो ना हम्म तर खूप इतकं भारी वाईब येतात. हम्म म्हणजे आपलं बनवलंय तसं त्यांनी, म्हणजे आपले जुने लोक आजच्या इंजिनियर्स पेक्षा 10 पटीने 10 smart पटीने होते. जास्त आहे. त्यांना फ्रिक्वेन्सीच्या बद्दल माहिती होतं, व्हायब्रेशनच्या बद्दल माहिती होतं. फक्त ओम जरी म्हणशील ना आतमध्ये हा त्या गाभाऱ्यात, तर त्याची व्हायब्रेशन्स अशी फिरते ना हम्म की माणूस पूर्ण मेडिटेट होऊन जातो. घरी बसून जे 15 मिनिटात नाही होऊ शकत, इकडे ते 2 मिनिटात होतं. भरपूर मेडिटेशन आम्ही पण बघितलं, खाली भरपूर जण करत होते. होतं ना करतात. करत होते. माझा बूट आवडला ह्यांना. हा ना राव. त्यांना ते रबडाचा वास आहे ना कुत्र्यांना, हा रबराचा वास. तो आवडतो आणि ते त्याला चावतात खेळतात. हा तर मगाचपासून माझा बूट हे करते माहिती का, लेस वगैरे. कुत्रा चांगला आहे पांढरा. त्या सांगितलं घेऊन जाऊया सोबत. चला भेटलं तर परत करी. हा नक्की नक्की. आणि इथे आपल्याला भेटलेल्या अननोन मॅनचं असं म्हणणं होतं की आपण एखादा फोटो घेऊ, म्हणजे आपल्याला एक आठवण म्हणून राहील. तर बघा मित्रांनो, ट्रेकचा हाच आनंद असतो की तुम्हाला इथं अनोळखी ओळखी आणि अनोळखी व्यक्ती भेटत राहतात. नाही मजा येते रे अशी अनोळखी. आणि भाई त्यांनी डिफेन्समध्ये 12 वर्ष काढले आणि तो माणूस एकदम पीस मधला आहे. हा चल चल बघू, तुम्हाला व्लॉगमध्ये नक्की मजा येणार आहे पब्लिक. आता आपण अजून तर घोराडेश्वर मंदिरावर आहे, अजून आपल्याला जाधव फोर्टवर जायचं आहे. मी चॅनलवर अपडेटेड राहत जावा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. पेमेंट मस्त करा पब्लिक. पुढं हाय का रस्ता? काय अरे इथे आहे. बरं आहे मग जाताना असं आहे बहुतेक. मित्रांनो आता आपण गोराडेश्वर किल्ल्यावर जाऊन आलो. मग आता आपण चाललो जाधव किल्ल्याला, जाधववाडी किल्ल्याला. मग आता आपण KSB इथे KSB चौक. मग आता आपण इथून बस पकडून, चिखलीची बस पकडून आता आपण जाणार आहे जाधववाडी किल्ल्याला. तर बघू कसा किल्ला आहे, दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो हा चिखलीचा प्रवेशद्वार आहे आणि इथून हा जाधव फोर्ट आत गेल्यावर येथील दृश्य आतली आपल्याकडे नाही आहे. आपण जाधव किल्ल्याला गेलतो पण तो किल्ला संपूर्ण बंद आहे, कारण फुटका झालेला आहे किल्ला खूप. आणि ते गेटला पण टाळा दिसला आम्हाला, लोखंडी गेट होता, टाळा दिसला. तर आम्ही परत आता घरी चाललो, कारण जी माहिती सांगायची होती ती मी तुम्हाला इथं सांगून देतो जाधव किल्ल्याबद्दल. तर तो किल्ला शनिवारवाड्याच्या पण आधीचा आहे, म्हणजे 300 वर्षापूर्वीचा आहे. आणि तो एक जाधव पेशवे होते, त्यांनी बांधला होता तो किल्ला. आणि त्यानंतर तो जाधव फॅमिलीच्या हातात आला बहुतेक, त्यांनीच तो टाळा बांधला असेल, कारण त्यांच्या ताब्यात आहे तो किल्ला. तर जाऊ दे, म्हणजे फिरण्यासारखा तर नाही आहे तो किल्ला. आतून फक्त गवत आहे आणि बाजूला फक्त कमानी आहे, जे तटबंदी आहे त्याच फक्त मजबूत आहे. तर काय म्हणणे आकाश भाई तुमचं यावर? माझं काय आता मग आम्ही घरी चाललो आता. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर बघू नेक्स्ट व्लॉग आपण एखाद्या किल्ल्यावर किंवा एखाद्या प्लेसवर जाऊन तुम्हाला दाखवून किंवा लेणी. तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आपला.